सुख झाले हो साजनी रूप पाहता लोजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोजनी सुख झाले हो साजनी सुख झाले दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा 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 बहुत जोप्रताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी जोप्रताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा
राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा उत्तम लोकादा उत्तम लोकादा काला वाटो एक में काला वाटो एक में वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बडी वीर गाडे आम्ही बडी वीर गाडे काला वाटू एक में काला वाटू एक में काला वाटू एक में संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम रघुमाई रघुमाई विठोबा रघुमाई रघुमाई कंठी धरेला कृष्णमणी कंठी धरेला कृष्णमणी कंठी धरिला कृष्णमणी कंठी धरिला कृष्णमणी
अवगाजनी प्रकाश काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका कंठ धरेला कृष्ण मनी कंठ धरेला कृष्ण मनी कंठी दरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका अवगाजनी प्रकाश अवगाजनी प्रकाश प्रकाश काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका 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 संभ्रम वैष्णवनिका वैष्णवनिका वैष्णवनिका
कंठे धरिला कृष्ण मणी अवघा जने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादाघव काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाढे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम पांडुरंगा गुरु प्रथम दुर्गा कजु प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम कजु प्रथम दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या पादाने कथेचा विस्तार चित्रपादाने कथेचा विस्तार पादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास गुरुदास तुका समचरण सरोजन सांद्रिलं वदभं जगन्निहित पाणे मंडनं मंडनान तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैधवदहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचर ध्यानमूलं गुरुमूर्ते पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपां गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेशिदं कराले स्तंतं समाधिं समृद्धिं नमामि गंगागिरियोगिरं शुचिः शीलः समदक्षः प्रतापजितेन्द्रियम् तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण साई चरित्र पारायण ज्ञानेश्वरी पारायण 45 वर्षापासून चालू आहे. साई चरित्र पारायण 14 वर्षापासून चालू आहे. आणि श्रीमद भागवत कथा संगीतमय श्रीमद भागवत कथा अर्जुन महाराज यांच्या मुखारविंदातून आपण श्रवण केलेली आहे. आज सांगत आहे काल्याच्या कीर्तनाने समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ वाकडी खंडोबाची ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ भजनी मंडळ गायक वादक मंडळ महिला मंडळ सेवेकरी महिला भक्त मंडळ किती तारखेला येतात? पांढरी वस्तीवरच्या महिला 19 तारखेला येतात आणि गावातील महिला 4 तारखेला येतात. असे 2 मंडळ बेटामध्ये सेवा करण्याकरता येत असतात. 4 तारीख आणि 19 तारीख. 4 तारखेला गावातील मंडळ, 19 तारखेला पांढरी वस्तीवरील मंडळ. सेवा करणारं सेवेकरी महिला मंडळ त्यांनाही धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवरांना धन्यवाद. या ठिकाणी माननीय माजी आमदार कोल्हेताई उपस्थित झालेले आहेत. स्नेहलताताई कोल्हेताईंना आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कंठे धरिला कृष्ण मणी अवघा जने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादाघव काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाढे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम
योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने असणारा अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि साई चरित्र पारायण आज सांगताय. करूया थोड्या वेळ सेवा. उष्णता फार आहेत म्हणून मी जास्त लांबवणार नाही. गावातील सर्व मान्यवरांनाही धन्यवाद. सर्व नेते मंडळी, सर्व ग्रामस्थ, सर्व भक्तगण. काल्याचा प्रसंग आहे. एते चांसकला पुसकृष्णस्त भगवान स्वयं. गर्ग संहिते भगवंताच्या अवताराचे 6 प्रकार सांगितले. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्णता. तो कृष्ण आहे. परिपूर्णतम साक्षात तेन कृष्ण प्रकृतीता. राम अवतारामध्ये सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. कृष्ण अवतारामध्ये व्यापकता आहे. कोण आहे कृष्ण? कृष्ण भूवाचक शब्दो नश्च निवृत्तिवाचकाः विष्णुस्तद्भाव योगाश्च कृष्ण भवति शाश्वतः. कृष्ण, कृष्ण नामामध्ये कृष धातू आहेत. कृष धातूपासून कृष्ण शब्द निर्माण होतो. कृष धातूपासून कृषी शब्द निर्माण होतो. कृषिर्भूवाचक शब्दो, या कृष्ण धातूमध्ये आहे आकर्षण. कारण भूमीमध्ये आकर्षण आहे. जसं जमिनीमध्ये, भूमीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, त्याप्रमाणे जो भक्ताच्या चित्ताचं आकर्षण करतो, कर्षति ती कृष्ण. हा मनमोहना मुरलीवाला नंदचा मनमोहना मुरलीवाला नंदचा मुरलीवाला नंदाचा अलबेला. मनमोहना मुरलीवाला नंदाचा अलबेला. भक्तासाठी तो मनमोहना मुरलीवाला नंदचा अलबेला. मनमोहना मुरलीवाला नंदाचा मनमोहना मुरलीवाला नंदाचा अलबेला. मुरलीवाला नंदाचा मनाला मोहित करणारा तो परमात्मा, म्हणून त्याचं नाव आहे मोहन. तो स्वतः कधी मोहित होत नाही. मोहन, मोहन मोहित न होणारा, पण मोहन मोहित करणारा. मोहित करतो पण स्वतः मोहित होत नाही, तो परमात्मा आहे. चित्ताचं आकर्षण कृष्ण. कर्षते ते कृष्ण. कृष्ण वर्णाश्रमे अस्मात् तस्मात् कृष्ण प्रकृतीता. कृष्ण म्हणजे काळा, ज्याचा रंग काळा आहे तो कृष्ण आहे. काळ्या रंगाचे वैशिष्ट्य बघा. 2 रंग एकत्रित केल्यानंतर 3रा रंग तयार होतो, पण काळ्या रंगाला हा नियम लागू होत नाही. काळ्यामध्ये लाल टाकलं तरी काळाच, निळा टाकलं तरी काळाच, पिवळा टाकलं तरी काळाच, हिरवा टाकलं तरी काळाच. सगळ्या रंगाला गिळतो तो काळा. तसं जो आपल्या भक्ताच्या चित्तामध्ये असणाऱ्या पापाला गिळतो तो काळा कृष्ण. भजे व्रजय कमंडनम समस्त पापखंडनम भक्तचित्तरंजनम सदैव नंदनम सदैव नंदनम सदैव नंदनम सदैव नंदनम सुपिच्छगुच्छमस्तकं सुनाद वेणुहस्तकं अनन्तरङ्गसागरं नमामि कृष्ण
व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं समस्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सदैव नन्दनन्दनं। समस्त पापाचं खंडन भक्ताच्या चित्ताचं रंजन करणारा तो कृष्ण आहे। असा कृष्णमणी मी कंठात धारण केला, कृष्ण नाम म्हणी। कृष्ण नामामध्ये 6 अक्षर आहे बरं का। क रू श न अ आणि विसर्ग कृष्ण। क म्हणजे काय? ककार कमलकांता याची नाभी कमली जन्म चतुरानना। ज्याच्या नाभीपासून कमळ निर्माण झालं त्या कमळामध्ये ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली। हा ब्रह्मदेवाचा बाप आहे। हा ब्रह्मविधीचा जनिता, हा ब्रह्मविधीचा जनिता, ब्रह्मविधीचा जनिता, ब्रह्मविधीचा जनिता। तुम्ही आला धरू पाहता, तुम्ही आला धरू पाहता, तुम्ही आला धरू पाहता, तुम्ही आला धरू पाहता। हा ब्रह्मविद्येचा जनिता, तुम्ही याला धरू पाहता, हा कैचा येईल हाता के गोकुळच्या न। हा ब्रह्मदेवाचा बाप आहे। ककार कमलकांता, ऋकार रामित्यपी जो चित्ताचा रमण करतो, चित्ताला आकर्षित करतो आपल्या रूप माधुर्याद्वारे आणि स्वर माधुर्याद्वारे। काय त्या परमात्म्याचं रूप आहे? राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकडा लोपले, चंद सूर्याचं तेज भिकवळावं, तुझे निढळे कोटी चंद्र प्रकाश, कोटी चंद्र प्रकाश, कमलनयन हास्यवदन कमलनयन हास्यवदन। तुझी निढळे कोटी चंद्र प्रकाशे, चंद्र प्रकाशे, कमलनयन हास्यवदन, कमलनयन हास्यवदन। कोटी चंद्र एकत्रित केले तरी ज्याच्या तेजाची बरोबरी होणार नाही असं असणार। कमलनयन हास्यवदन, हास्य पुन्हा ज्याचं हास्यवदन आहे। चंद्राहुनी शीतळ, रविहुनी सोज्वळ, तेने मज केवळ वेधी येणे। अमृताहुनी स्वादू, गगनाहुनी मृदू, रूपे विण आनंद देखील बाई। अमृताचा आस्वाद कमी पडतो, आकाशाची मृदुता कमी पडते। हे स्वरूप ज्या परमात्म्याचं आहे। शुकाधिक लालायत होतात महाराज। नानारंभे निहि रूपे शुके नुटिजे कंदर्पे, का भस्मे वंद्योद्यपे घृते जेवे। रंभेचं रूप ज्या शुकाचार्यांना मोहित करू शकत नाही ते शुकाचार्य कृष्णाच्या रूपाला लालायत होता। वर्हा वीणं नटवर वपुः, कर्णयो कर्णिकारं विभ्रतवा सगुण गगभिषं, वैजयन्तीं च माला रंध्राण वेणुरधर सुधया पुरयंगोप वृंदे। रंग
मंचावर शोभणाऱ्या नटाप्रमाणे सुंदर दिसणारा नटवर, कानात कन्हेऱ्याचे फुलं आहेत, गळ्यात वैजंती माळ आहेत, हातात बासरी, रंध्राण वेणुरधर सुधया पूरयन्नो बवन्दे वृंदारण्यम स्वपदरमणा प्राविशद् गीतकीर्ति असा असणारा सुंदर परमात्मा आहे. क रू रुकत मध्ये आकर्षण आहे. तिसरं आहे शकार षडगुणपती. भगवंताजवळ 6 गुण आहेत. पहिला गुण आहे यश. काही लोक कायम अपयशीच. शेतीत अपयश, नेमका माल विकला का भाव वाढतो, किंवा माल दाबून ठेवला भावही कमी होतो आणि सडूनही जातो. राजकारणात ज्या पार्टीत गेली ती पार्टी पडलीच. कायम पडलेला पाडलेला. विजयाची पार्टी प्रारब्धच नाही. पण यश हा गुण परमात्म्याचा. यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्येश्वर हे 6 गुणवर्य वसती चेत. अगाय षडगुणा भाग्यवंता, अगाय षडगुणा भाग्यवंता, समग्र लक्ष्मीचे आकांता, समग्र लक्ष्मीचे आकांता. अगाय षडगुणा भाग्यवंता, अगाय षडगुणा भाग्यवंता, समग्र लक्ष्मीची आकांता, समग्र लक्ष्मीची यशाते तू धरिता, यशाते तू धरिता, समग्र ऐश्वर्यता तुझे, ऐश्वर्यता तुझे, समग्र औदार्य लक्षणी, समग्र औदार्य लक्षणे, समग्र ज्ञान शिरोमणी, समग्र ज्ञान शिरोमणी. औदार्य लक्ष्मी, समग्र अवतार्य लक्ष्मी, समग्र ज्ञान शिरोमणी, समग्र ज्ञान शिरोमणी. अगाय षडगुणा भाग्यवंता, समग्र लक्ष्मीच्या कांता, समग्र यशाते तू धरता, समग्र ऐश्वर्यता तुझंगे, समग्र औदार्य लक्षणी, समग्र ज्ञान शिरोमणी, समग्र वैराग्याची खाणी. यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ईश्वर. शकार षडगुणपती, ज्याच्याकडे 6 गुण आहेत. नकार नारसिंहय, नृसिंहाप्रमाणे उग्रता आहे. जो पुतणे करता उग्र झाला. पुतना, पुत ना, पुत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही, पवित्र नाही अशी अविद्यारूपी पुतना चतुर्दशीला आले कृष्णाला मारण्याकरता. अविद्येची 14 स्थान आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, अंतःकरण चतुष्टय अशी असणारी पुतना. पुतना लोक बालकनी, राक्षसी, रुधिराशना, रक्तप्राशन करणारी पुतना. स्तनाला विष लावून मारण्याकरता आली. अगं यशोदेतला मुलगा झाल्याचं कळलं. कुठे बाळ? आताच झोपले, जाऊ नको. पण पुतने डोकावून पाहिलंच. बाळाला उचलला. रे बाळा, कसा टाका पाहतो? भूक लागली का तुला? दूध प्यायचं का तुला? रे ला बाळा, कोडकीत नाही का? तुझी मावशी आहे ना. असं म्हणून पुतण्याने बाळाला उचललं. भगवंतांनी डोळे बंद करून भोले बाबाचं ध्यान केलं. हे बाबा, मी तरी तर लोणी खायला आलो आणि समोर विष आलं. विष पचवण्याचा अभ्यास तुमचा चांगला आहे. मग पिण्याचं काम मी करतो, पचवण्याचं काम तुम्ही करा. म्हणून कृष्णाने भोले बाबाचं ध्यान केलं आणि समुद्र मंथनाचे प्रसंगाचं स्मरण करून दिलं. समुद्र मंथनामध्ये हलाहल विष निघालं तेव्हा तुम्ही प्राशन केलं होतं. देव देव महादेव, देव देव महादेव, देव महादेव,
हरिना शरणागतो त्रैलोक्यधर्मादिशा देव 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 वेळ कमी आहे, पुढे अजून 2 कार्यक्रम. आज गोरोबा काका महाराजांची पुण्यतिथी आहे आणि कोपरगावला वार्षिक कार्यक्रम असतो. आपला कार्यक्रम म्हणजे आपण आता बदलून घेतलाय, त्याच्यात आजचे क्रम नाहीत. आपला मला वाटतं अष्टमीला राहत होता ना, अष्टमीला राहत होता आपला कार्यक्रम. मग त्यांच्या कार्यक्रम आपला अतिक्रमण आहे ना, मग अतिक्रमण थोडं असलं दखून जात नाही, बुलडोजर फिरत असतो, म्हणून लांबवणार नाही मी. आणि कृष्णचरित्र आहेत, कृष्णचरित्र तुम्ही आता भागवतात ऐकलंय भरपूर. पुढेही कार्यक्रम उष्णता भार आहेत, शहरामध्ये जास्त उष्णता जाणवते आणि म्हणून तिथेही लोक वाट पाहत आहेत. लवकरात लवकर मी उरकून घेणार आहे. असा असणारा कृष्ण, कृष्णमणी मी माझ्या कंठात धारण केला आणि त्यामुळं अज्ञानाचा अंधकार संपला आणि प्रकाशमय ज्ञानाचा प्रकाश जीवनामध्ये आला. प्रथम चरणामध्ये कंठी धरिला कृष्णमणी, हो कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, हो कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी. अवघाजनी प्रकाश विठोबा रखुमाई, कंठे धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. कृष्णमणी कंठात धारण केल्यामुळं जगात प्रकाश पडला. कोणता प्रकाश? हा ज्ञानाचा प्रकाश. अज्ञानाचा अंधकार संपला, ज्ञानाचा प्रकाश जीवनामध्ये आला. हा नामाचा महिमा आहे. आणि त्या प्रकाशात काला वाटायचा तो एकट्याने नाही. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. भागवत कथेमध्ये गोवर्धन लिलेला महत्व देतात, पण गोवर्धन लिलेमध्ये 56 भोग केले, एकट्या भगवंतानेच खाऊन टाकले. असा खादाळ भगवान वारकऱ्याला मान्य नाही बरं का. वारकऱ्यांचा भगवान आहे प्रसाद वाटणारा, म्हणून प्रसाद देतो पंढरीनाथ. सेवितो हारज वाटितो आणि का, 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 सेवितो
वाटितो आणि तो सेवितो आरस वाटितो आणि यारे हो नका रान भरिया 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 विठे वरी जाते पाऊले जमान विठे वरी जाते पाऊले जमान यारे होऊ नका दान भरी 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 विठे वरी जाचे पाऊले समान विठे वरी जाचे पाऊले सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे हो नका रान बरे सेवितो आणि वाटितो स्वतः सेवन करायचं आहे आणि दुसऱ्याला वाटायचं आहे एकमेकाला वाटायचं आहे तो कोणाला वाटायचा आहे जो निका वैष्णव आहे त्याला वाटायचा आहे द्वितीय चरणामध्ये काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वाटू एकमेका वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वाटू एकमेका वाटू एकमेका वैष्णवने का संभ्रम वैष्णवने का संभ्रम काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवता संभ्रम वैष्णवता संभ्रम काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका 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 कला वाटू एकमेका वैष्णवने का संभ्रम एकमेकाला काला वाटायचा पण कोणाला द्यायचा आहे जो निका वैष्णव आहे त्याला द्यायचा. निका वैष्णव कोण जो परमात्म्याला समर्पित वैष्णव आहे तो निका वैष्णव आहे मध्येच परमात्मा सोडून देणारा नाही काही लोक मध्येच सोडून देतात काही लोकांनी कोरोना काळात माळीच काढून टाकल्या बरं माळी काढल्या आणि खायला प्यायला सुरुवात केली अजूनही थांबायला तयार नाही का माळ कधी तुटली म्हणजे कोरोनाचा माळीचा काय संबंध आहे तात्पर्य याला परमार्थ म्हणतात का अहो दारुड्या बघा ना तो मरतो पण दारू सोडित नाही तेवढा गुण घेऊन ते दारुड्याचा अहो दारुड्या मरेपर्यंत दारू सोडत नाही परमार्थ करण्यामध्ये देतो सोडून बिडी पिणारा बिडी सोडित नाही तंबाखू खाणारा तंबाखू खोळीत नाही मिश्री तुमच्या माता बहीण सहजते मिश्रीला मिश्री ते तंबाखूच येते परमार्थ करणार आहे परमार्थ सोडू नये ही निष्ठा असावी तुकोबाराय सांगतात माझे मन पाहे कसून चित्त नढळे तुझ पासून कापून या देन शिरपहा कर्पणे के उदार मजवरी घाली घन परी न सोडी तुझे चरण तुका म्हणी अंती तुझ वाचोनी नाही गती विठाला 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 विठ्ठला विठ्ठला तुका म्हणे अंती तुझ वाचून नाही गती त्या परमात्म्याची निश्चिम भक्ती करणारा जो भक्त असतो या लागी शरीर सांडवा की जे सकळ गुणांचे लोन उतरिजे संपत्ती मधु सांडी जे कुरवंडी करू नये
हे शुद्ध प्रेम आहे. संसारामध्ये गरज म्हणून प्रेम करतात लोक. सरपंचाने कलेक्टरला हुरडा पार्टीचं निमंत्रण दिलं. गरम गरम हुरडा चोळून चोळून सरपंच कलेक्टर साहेबांच्या हातात देत होते. हुरडा खाता खाता कलेक्टर साहेब म्हणले, सरपंच आपली बदली झाली बरं का. बदली झाली म्हणल्या सरपंचाने हातातला हुरडा स्वतःच्या तोंडात टाकून घेतला. म्हणजे साहेब आता हुरडा संपला. कारण गरज होती साहेब, म्हणजे बदली झाली कामच व्हायचं नाही, कशात हुरडा वाया घालायचा बरं. ही संसाराची अवस्था आहे. एक माता होती, तिच्या पतीचा मृत्यू झाला. सगळे लोक घरी निघून गेले. त्यांच्या धर्माच्या रीतिरिवाजानं थळगं बनवलं. त्या थळग्याला वारा घालीत बसले. एका माणसानं पहिलं, काय या बाईचं नवऱ्यावर प्रेम आहे, मेल्यानंतर थडग्याला वारा घालते, जिवंतपणे किती प्रेम केलं असेल. तो जवळ गेला, म्हणले, बाईसाहेब तुम्ही वारा का घालिता थडग्याला. त्याला आमची पद्धत अशी आहे, पहिलं थडगं सुकल्याशिवाय दुसरा नवरा करता येत नाही, ते लवकर सुकवा म्हणून मी वारा घालते म्हणे. किती प्रेम आहे बरे. संसार खूप प्रेमाचा देखावा करतात लोक. एकमेकाच्या मनातलं एकमेकाला कळत नाही म्हणून बरं आहे, कळालं तर काय होईल. कल्पना करा, समजा उद्या सगळ्यांच्याच मनातलं सगळ्यांना कळालं, परवापासून भांडणं सुरू होतील. माझ्याबद्दल असा विचार करतोस, कारण विचार चांगला करीत नाही लोक. बोलताना खूप गोड बोलत असतील, इकडे गोड बोलतील, स्तुती करतील, पुढे गेलं टिंगल सुरू करतील. संसारामध्ये प्रेमाचा देखावा असतो. परमार्थात शुद्ध प्रेम आहे. जीवाच्या पानाच्या पलीकडे प्रेम आहे. जीवेची या जीवा, जीवेची या जीवा, प्रेम भावाची या भावा, प्रेम भावाची या भावा, दूध वाचोनी केशवानो नावाड, दूध वाचोनी केशवानो नावाड. जीवेची जीवा प्रेम भावाची भावातच वाचून केशवानो नावळे. जीवे अनुसरले अजून का नाही, वेगी आणा होतो सय प्राण माझा. जीवाचा जीव आणि प्राणाचा प्राण तो परमात्मा आहे. हे प्रेम आहे. आणि म्हणून त्या प्रेमाकरता सर्वस्वाचा त्याग करणारे भगवान संत आहेत, गोपी आहेत, गोपाळ आहेत. ते अधिकारी आहेत काल्याचे. काला वाटो एकमेका वैष्णवने का समजा. अनाधिकारी कोण? महाराज सांगतात ब्रह्मादिक. ब्रह्मदेवाला कृष्ण कळाला असता तर गोपाळ वासरं चोरून नेली नसते. इंद्राला कृष्ण कळाला असता तर गोवर्धन लिलेमध्ये पाऊस झाला नसता. ब्रह्मदेवाला कुठं कृष्ण कळाला. एकदा भगवान गोपाळांच्या समवेत भोजन करीत असताना गोपाळांचं उच्चिष्ट खाताना ब्रह्मदेवाने पाहिलं. ब्रह्मदेवाला संशय आला, कृष्ण भगवान असू शकत नाही. कारण शास्त्र सांगतं उच्चिष्टमपि चामेद्यम भोजनम तामसप्रियम. उच्चिष्ट भोजन हे तमोगुणी माणसाला प्रिय असतं. आणि भगवंताच्या जवळ शुद्ध सत्वगुण असतो. स्वगत सच्चिदानंद मिळवणे शुद्ध सत्वगुण विणली रे. षडगुण गोंडे रत्न श्याम सुंदरा शोभदी रे. शुद्ध सत्वगुण संपन्न भगवान आहेत. मग कृष्ण तमोगुण कृष्णाजवळ आला कसा, याचा अर्थ कृष्ण भगवान असू शकत नाही असा संशय ब्रह्मदेवाला आला. संशय मुळे ब्रह्मदेवाने गोपाळ वासर चोरून नेले. परीक्षा पाहायला सुरुवात केली. भगवान म्हणले, बेटा पहचाना नाही तेरो बाप हो. हा ब्रह्मविधीचा जनिता तुम्ही याला धरू पाहता. याचे नाभी कमळी जन्मचित्रानना. भगवंताने नवीन गोपाळ वस्त्र निर्माण केले. ब्रह्मदेवाचा अभिमान नष्ट केला, इंद्राचा अभिमान नष्ट केला, वरुणाचा अभिमान नष्ट केला. म्हणून महाराज सांगतात, आम्ही ब्रह्मादिकांना काला तर देणार नाही, त्यांना वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही. तृतीय चरणामध्ये वाकुलिया ब्रह्मादिका, 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 वाकुलिया
समलोका दाखवो काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव ब्रह्मादिकांना काला देणार नाही वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही मग या काल्याचे खरे अधिकारी कोण आहेत महाराज आम्ही आहोत या भूमंडळातील गाढे वीर शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाणे आम्ही बळी वीर गाणे कलबातू एकमेका कलबातू एकमेका आम्ही बळी वीर गाणे आम्ही बळी वीर गाणे कलबातू एकमेका कलबातू एकमेका तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगड या भूमंडळातले गाढे वीर आम्ही आहोत आहेत आम्ही काल्याचे अधिकारी आहोत अशा प्रकारचा कला भगवान करतात कल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताच्या चौर्य लीलेचं वर्णन केलं जातं लोक संशय व्यक्त करतात काय तुमचा भगवान चोऱ्या करतोस तो काही भिकार बंबू नाही चोऱ्या करायला कृष्ण चोर नसून कृष्णाला चोर म्हणणारे चोर आहेत चोरी म्हणजे काय एखादी वस्तू आपली नसताना बळजबरीने त्या वस्तूवर अधिकार प्राप्त करायला चोरी म्हणतात हे ब्रह्मांड ज्या परमात्म्याने निर्माण केलं ब्रह्मांडातला प्रत्येक पदार्थ त्याचा आहे त्याचा पदार्थ त्याने खाल्ला तो चोर कसा आपण जर आपल्या घरात आपला लाडू खात बसले 12 वाजता कोणी चोर म्हणेल का तसं विश्व त्याने निर्माण केलं विश्वातील प्रत्येक पदार्थ त्याचा आहे कृष्ण चोर नाही आहेत आपण चोर आहोत संसार माझं नाही संसाराला माझं म्हणतो ही चोरी आहे देह माझा नाही देहाला माझं म्हणतो ही चोरी आहे म्हणून भगवंताने चोरी केली नसून चौर्य लीला केलेली आहे आणि लीला ही आनंदा करता असते बरं का प्रेमाच्या प्रत्येक क्रियेत आनंद आहे तसं प्रेमाच्या चोरीतही आनंद आहे प्रेमाच्या भांडणातही आनंद आहे तुम्ही घरी भांडणं करीत नाही का हिचं तोंड इकडं आणि त्याचं तोंड तिकडं नेमकं येतात पाहू नये आता बोलल्याशिवाय बरे नाही घडत असतं कधी कधी एकदा भांडण झालं दोघं नवरा बायकोच हा जेवायला बसला दिल ताट लुटून मला नाही जेवायचं पत्नी काय झालं तुम्हाला तो सांगितलं जेवायचं नाही म्हणून पण झालं काय तू पापड का नाही वाढला काय मोठं कारण सांगितलं पापड का नाही वाढला आजच्या दिवस बिगर पापडाचं खाल्लं का बिघडलं काही या जेवण नाही जेवायचं म्हणलं रागारागात दिलं ताट लोटून गेला ड्युटीवर निघून हिलाही वाईट वाटलं मी जर म्हणले असे जेवायला बसा पापड भाजून देते 2 मिनिटात पापड झाला भाजून झाला असता आपले पती उपोषी गेले नसते ही पण जेवली नाही तशीच बसले रडत ड्युटीवर गेले यालाही पश्चाताप झाला आजच्या दिवस बिगर पापडाचं खाल्लं असं उपोषी मारायची पडी नसते आधी यालाही पश्चाताप त्यालाही पश्चाताप संध्याकाळी येताना ड्युटीवरून गेला कापड दुकानामध्ये 2000 रुपयाची सिल्कची साडी घेतली याला वाटलं आपले पती उपोषी गेली पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला साडी पाहिल्यावर हे खुश पुरणपोळ्या पाहिल्यावर हा खुश भांडण संपलं असं भांडण व्हायला काय रे कधी महिना 2 महिन्यात एखादं लाईट लठ्ठा लठ्ठीने पण लाईट प्रेमाच्या प्रत्येक क्रियेत आनंद असतो तसं प्रेमाच्या चोरीतही आनंद आहे व्रजे वसंतम दौनीत चोरम गोपांगणानांच दुकुल चोर श्रीराधिकायां हृदयस्य चौरम चौराग्रगण्यं पुरुषं नमामि भगवान चौरी लीला करू लागले गाराने येऊ लागले गौडाने सांगते गाराणी रात्रीला तुझ्या कृपाने खावणी दही दूध तुपलोणी योग्य फुडली विरजणी हागे बाई कोणाची आवडा कोटवर ससोंगाना एने माझे कवाळ उघडी रे माझे कवाड घडी रे एने शिंगे ओ तोड रे चिंके ओ तोडे
विठला विठला एक एक गाणं येऊ लागलं. यशोदा म्हणले कृष्ण तो आता गावात सुद्धा बघत म्हटलं रानात गेला पाहिजे. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गप्पा रानात. 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 भगवान गाई चरू लागले. गाई चरता चरता खेळ खेळू लागले. हम पूरा घुमरी वाजे घमामा. हम पूरा घुमरी वाजे घुमामा. घुमरी वाजे घमामा. घुमरी वाजे घुमामा. घुमरी वाजे घमामा. घुमरी वाजे घुमामा. हम पूरा घुमरी वाजे घमामा. हम पूरा घुमरी वाजे घमामा. हम पूरा घुमरी वाजे घुमामा. हम पूरा घुमरी वाजे घुमामा. खेळ मोडला. चला आवडो काही बैसो जो विकेट आहे. बहु केली वणवण पाय पिढी झाला शन खांदी बहार फुटे भूक काय खेळावाचे सुख. अवघ्या सोडलेल्या मोठा जिचा दहिकाला गोमटा घे हरे घरे दे भाता मा देतो पंढरीनाथ बदा घेऊन या करी पिंदे वाटी तो सुंदरी भंगात गिदी गात प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान परमात्मा मध्यभागी बसले. भोवती गोपाळ बसले. आता 1 वाजलेला आहे. फक्त आता कार्यक्रम झाल्यानंतर दर्शनाला इकडं गोंधळ करू नका, कारण आम्हाला पुढं कोपरगावला जायचं आहे. गोरोबा काकाची आज पुण्यतिथी आहे. पुण्यतिथीचा कार्यक्रम आहेत आणि म्हणून आपण दर्शनात वेळ घेण्यापेक्षा कीर्तन संपल्यानंतर सर्वांनी पंक्ती धरून प्रसाद घ्यायचा आहे. विठला विठला विठला. ओ ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली. ओ ग्रामस्थांच्या वतीनं सेवेकरी महिला मंडळीला श्रीफळ दिलं जात आहेत. 17 तारीख आणि 4 तारीख ना, 19 आणि 4, 19 तारीख आणि 4 तारीख या दिवशी येणाऱ्या महिला चला महिला मंडळ चला. श्रीफळ घेऊन जायचंय. बाकी कोणी उठू नका, नाही तर दर्शनामध्ये गोंधळ करतील. प्रत्येक महिन्याच्या 19 तारखेला ज्या महिला मंडळ सेवा करण्याकरता येतात आणि 4 तारखेला ज्या महिला सेवा करण्याकरता येत नाही सगळ्यांना सेपरेट घ्या. हा नारळ प्रसाद घेतल्यावर जागेवर जाऊन बसा. हा जागेवर जाऊन बसायचं फक्त. ओ कंठधारीला कृष्ण मणी योगा जय प्रकाश. वैष्णवनिका संभ्रम. माऊलीला ब्रह्मादिका उत्तम लोकाराधम. वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे हो मंडळी आम्ही बळी विरागाडे. वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. 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 बोलिलेले गोरे वेडी वाकुणी उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार म्यामुरा. खरा क्षमा कोणी उठू नका जागेवर. तुम्ही खाली बसा, खाली बसा. ज्ञानेश्वरा खाली बसा. पायापैकी करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम. देव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. देव तुकाराम. झाले समाधान तुमचे देखील चरण. आता उठावे मना येत नाही नारायण. सुरवाईकपणे सापडले आता उठावे मना येत नाही नारायण. तुका म्हणे भोग गेला निवारला. आता उठावे मना येत नाही नारायण. करोनी आरती चक्र पाणी ओवाळते. आजी पुरावे नवस धन्य काळ हा दिवस. पाहो सकाळ पुण्यवंत तुम्ही.
आजी पुरावे नवसदन्य काळ हा दिवस तुका वाई टाळे उभा सन्निध होय आजी पुरावे नवसदन्य काळ हा दिवस आरती ध्यान राजा कैवल्य तेजा देवते संत मम विद्या माझा आरती ध्यान राजा लोपले ज्ञान जगी येता देन त्रिकोणी अवतार पांडुरंग नाम ठेवले ज्ञाने आरती ध्यान राजा कैवल्य तेजा देवते संत मनोवेला माझा आरती ध्यान राजा प्रकट गोया बोले विश्व ब्रह्मचे राम जनार्दन तरणी टकत ठेवले आरती ध्यान राजा खाली बसा, कैवल्य उठू तेजा नका, देवते संत मनोवेला माझा आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम पाय राखवया मात तुकाराम राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तो वाच अभंग रक्षिले तुकाराम स्वामी सद्गुरुराम मूर्ती पाय राखवया मात तुकाराम ब्रह्मा तुकासे आले मनोरामेश्वरे चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुरामाचे मूर्ती पाय राखवया मात तुकाराम खाली लुटांगण वंदने चरण प्रेम आलिंगन आनंद हलवाळी म्हणा विठ्ठल मागणे ते तुझ प्रति आहे या संताशी निर्विहीची मदत आणि ग तुझे काय न मागू दे तुका म्हणी आता उदार देवी बाई संताची या संताशी निर्विहीची मदत आणि ग तुझे काय ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम